नमस्कार, चला तर मी कल्पना आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। पाहू शकता अगदी छान टेस्टी असे आपण ह्या ठिकाणी डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी बाटी घेतलेली आहे। बाटी कसं बनवायचं अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे। कुरकुरीत होण्यासाठी काय केलं पाहिजे चला तर सुरुवात करूया। ह्या ठिकाणी मी परात घेतलेली आहे। त्या परातीमध्ये आता आपल्याला काही पीठ घ्यायचे आहेत। ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ 1 वाटी ह्या प्रमाणात तुम्ही धरू शकता। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे। असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालते। टाकल्यानंतर थोडेसे कुरकुरीत होतात। ह्या ठिकाणी पाऊण वाटी मोठा रवा घेतलेला आहे। मोठाच रवा घ्यायचा आहे। ह्या ठिकाणी लहान आकारातला घ्यायचा नाही। अगदी छान खुसखुशीत हे आपल्या मस्त अशा हे क्रंची आपल्या ह्या बाट्या बनवून तयार होतात। तर आता 1 वाटी इतके तीळ टाकून घेतलेले आहेत। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो। हळद टाकून घेतलेली आहे। मीठ टाकून घेतलेले आहे। लाल तिखट टाकून घेतलेले आणि जिरे टाकून घेतलेले आहेत। सर्व जिन्नस छान मिक्स करायचे। ह्या ठिकाणी 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। तेल हे साधच टाकलेलं आहे, गरम केलेलं नाही। आता व्यवस्थित आपण हे सुरुवातीला पीठ हे व्यवस्थित मळून घेणार आहोत। अगदी छान पीठ हे मळून घ्यायचे, घट्टसर पीठ मळून घ्यायचे। जे की मध्ये रवा कच्चा असल्यामुळे छान हे रवा मस्त भिजला की मस्त फुगतो आणि पीठ हे छान घट्ट तयार होते। आणखीन अगदी घट्ट आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ हे आपल्याला आता वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। ह्या ठिकाणी मी मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 जग पाणी टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर कुकर मोठा असेल तर कुकरच्या मध्ये ताटली अशी टाकून आपण कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलात तरी पण खूप छान वाफरलं जातं। पण ह्या ठिकाणी मी पातेलच ठेवलेलं आहे। आता थोडं पीठ घेऊन हातामध्ये आता आपण जसं चपातीसाठी जसं आपण लाटी बनवतो सुरुवातीला 3 पदरी किंवा 4 पदरी, त्याच पद्धतीने आपण हातावरच बनवून घेणार आहोत। अगदी ह्या पद्धतीने थोडंसं प्रेस करून आपण ही मोठी लाटी घेतलेली आहे। त्यावरती आता आपल्याला थोडं करून तेल लावून घ्यायचे। तेल लावून घेऊन आपल्याला ह्या पद्धतीने घडी घालून घ्यायचा आहे। जमल तितक्या 2-3 पदरामध्ये आपण ह्या घड्या टाकून घेणार आहोत। जितक्या घड्या टाकल्या तितके लेयर पडतात आणि मस्त ह्या क्रंची आणि क्रिस्पी आपले हे बाटी बनवून तयार होतात। अगदी साधी पद्धत आहे पण परफेक्ट आहे, बिलकुल बिघडत नाहीत। तुमचं पिठाचं प्रमाण जरी थोडंसं कमी जास्ती झालं तरी ही बाट्या ह्या बिघडत नाही। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने आपण तेल लावून घेतलेलं आहे। थोडंसं आपण याला फोल्ड करून घेतलेलं आहे। ह्याच पद्धतीने आता सर्व आपण ह्या ठिकाणी ह्याच पद्धतीने आपण गोल बनवून घेणार आहोत सर्व। आता सर्व गोल आपले हे असे बनवून झालेले आहेत। गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आता उकळण्यासाठी। पाणी उकळलं की त्यामध्ये आता मी हे टोपलं घेतलेलं आहे। टोपल्यात थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून झालं की त्यामध्ये जे आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत ते ठेवून द्यायचे। ठेवून झाल्यानंतर आता हे वाफरतात। अगदी 20 मिनिटाकरता आपल्याला अगदी गॅस मीडियम ठेवून पाण्यामध्ये आपल्याला छान उकळू द्यायचं आहे। जर चांगले उकळले नाही तर मध्ये पीठ कच्चं राहण्याची शक्यता असते। त्यामुळे 20 ते 25 मिनिट जरी लागले तरी चेक करायचं मध्ये 20 मिनिटानंतर आपल्याला एक वेळेस चेक करायचं आहे की मध्ये पीठ छान पूर्ण शिजलेलं आहे की नाही। पाहू शकता अगदी ह्या ठिकाणी मी ह्या पद्धतीने पातेल्यात ठेवून घेतलेलं आहे टोपलं। तुमच्या पद्धतीने तुम्ही कुकरला पण स्टीमरला लावू शकता। वरतून परात ठेवलेली आहे। एक 20 मिनिटाकरता मी गॅस मीडियम ठेवून छान वाफवून घेणार आहे, जे की आतपर्यंत आपलं हे पीठ शिजलं पाहिजे। नाहीतर पीठ जर मध्ये राहिलं तर बाट्या ह्या कच्च्या राहतात। आपल्याला चेक करायचे। ह्या ठिकाणी सुरीने मी चेक करून पाहिले, पीठ बिलकुल लागत नाही। जर पीठ लागलं तर आणखीन एक 5 मिनिट आपल्याला ठेवावं लागेल। आता काढून घेतलेला आहे। छान बाट्या वापरलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या कट करून घ्यायचे। अगदी लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही ह्या कट करू शकता। अगदी मी असं मोठ्या छोट्याच कट करत आहे। आता सर्व बाट्या कट करून घेऊन आपल्याला ह्या बाट्या तळून घेऊ शकता। अगदी छान मध्ये लेयर पडलेल्या आहेत, बिलकुल घट्ट झालेल्या नाहीत। अगदी मस्त त्याच्या वड्या पडत आहेत। जे की आपलं हे पीठ जे आहे ते पूर्ण आतपर्यंत शिजलेलं आहे, त्यामुळे बिलकुल सुरीला पण लागत नाही आणि मध्ये लेयर हे बाजूला दिसत आहेत। पाहू शकता कट केल्या ह्या बाजूला होत आहेत। परफेक्ट आपलं हे पीठ वाफरलेलं आहे। आता बाट्या ह्या परफेक्ट झालेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीने आता आपल्या सर्व बाट्या ह्या कट करून घ्यायच्या। सुरुवातीला कट करून झालं की आपण गॅसवरती कढई तेलाची गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। पाहू शकता अगदी मध्ये मस्त जाळी आणि मस्त लेयर झालेले आहेत, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि बाट्या हे खूप छान लागतात।
अगदी कमी वेळामध्ये झटपट तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। अगदी सोपी रेसिपी आहे, सहज कोणीही बनवू शकते। फर्स्ट टाइम जरी बनवलं तरी बिघडणार नाही, परफेक्ट आहे। प्रमाण हे कमी जास्त झालं तर पण काहीच फरक पडत नाही। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, केला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ह्या ठिकाणी आपण बाट्या पूर्ण कट करून घेतलेल्या आहेत। गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल छान गरम झाले कडकडीत की आपण ह्या बाट्या टाकून दिलेल्या आहेत आणि गॅस मीडियम ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत की आतपर्यंत मस्त कुरकुरीतपणा आला पाहिजे। अगदी गोल्डन ब्राऊन कलर मध्ये आपण पाहू शकतो, मस्त तळून घेतले। त्याचे लेयर सुद्धा बाहेर पडलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील ते। अगदी मस्त बाटी बनवून तयार झालेली आहे। आता आपल्या प्लेट मध्ये लावून घ्यायच्यात बाट्या ह्या। अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत खमंग ह्या बाट्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी खाण्यासाठी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या ह्या बाट्या आहेत। ह्या ठिकाणी बाट्यासोबत खाण्यासाठी डाळ बनवून घेतलेली आहे। ही डाळ कशी बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही, जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। अगदी छान साध्या पद्धतीने आपण हे डाळ बनवून घेतलेली आहे। सोबत खाण्यासाठी क्रंची क्रिस्पी असे आपल्या ह्या बाट्या बनवून तयार झाल्यात। आता आपल्यासोबत बाट्या घ्यायचा आहे खाण्यासाठी। अगदी छान ह्यासोबत आपल्याला थोडंसं वरून तूप टाकल्यानंतर तर खूप भन्नाट लागतात। तुपाशिवाय तर बाटी खायला मजाच नाही, त्यामुळे वरतून आपल्याला छान तूप टाकून खायचे। ह्या ठिकाणी बाट्या प्लेटमध्ये लावून घेत आहे। खरी पद्धत तर बाट्या खाण्याची हे कुस्करून खातात, पण ह्या ठिकाणी मी तसंच दाखवलेलं आहे। भरपूर असं तूप टाकलेलं आहे डाळमध्ये आणि बाट्या घेतलेल्या आहेत सोबत खाण्यासाठी। बाट्या ह्या कशा झाल्या नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।